शात हसते ठाव ठिकाणा माझा पुसते मीच मला मग शोधत बसते बोल मला तू हळुवार काही सांग भले तू माझा नाही कलियुगातली मीराबाई मौनातले हे शब्द बोलके तुझ्यानी माझ्या ओठे हलके असुनी ननी अश्रू पोरके क्षणात आता सरतील लाटा पक्षी घराच्या धरतील वाटा देईल हात तुझी अस्मिता 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 यांनीच तिला सगळी कल्पना दिली आणि तिला सगळं सांगून मगच मार्डीकरांची वेळ घेतली. आणि उद्या सकाळी यायची घाई करू नका, निवांत आहे. सर आपणही निघा ना, खूप थकलेला आहात सर आपण. तुम्हाला सांगून ठेवते, मी जे म्हणेन त्याला हो म्हणायचं, नाही म्हणायचं नाही. नाही अहो इथल्या जमिनीचा कस शेतकऱ्यांना माहिती आहे की पैशाच्या थैल्या घेऊन आलेल्या त्या परदेशी माणसांना म्हणजे खरंच 5 पट किती येतं याची खात्री करून घेतली का की त्यांनी सांगितलं तुम्ही ऐक. आणि हे सगळं डिस्कशन कुठल्या लॅब मध्ये न होता 5 स्टार हॉटेलमध्ये चिअर्स म्हणतात झालं असतं. शिवाय ही माझी मुलगी अमेशा. ये लेट अस सेलिब्रेट. पेढे बस बस बस. भयंकर आनंद झालेला आहे मला. बस कसला झालाय ते सांगता का? अरे जे मला करायचं होतं आणि आयुष्यात जमलं नाही ते तुझ्या भावानी करून दाखवलं. तुला सांगतो आज पुन्हा एकदा दिवाळी साजरी करावीशी वाटते मला. घे पेढा घे. काय केलं माझ्या भावानी? परत दिवाळी साजरी करता येते? अरे दिवाळी साजरी करायची कारण दिवाळ वाजलंय. दिवाळ जागीरदार अॅग्रो इंडस्ट्रीजचं. तुझ्या भावानं आदित्यनं कंपनी पार बुडवली. छाताडावर घेऊन कंप्लीट आडवा झाला तो. ज्या मल्टीनॅशनलची कॉन्ट्रॅक्ट केलं होतं ना त्या मल्टीनॅशनलनी जागतिक मंदीमुळे दिवाळखोरी जाहीर केली. त्याच कंपनीच्या जीवावर उड्या मारत होता ना आदित्य तुझा. हे तुम्हाला कोणी सांगितलं? या असल्या बातम्या ना मला घरबसल्या कळतात आणि आधी कळतात सगळ्यांच्या. फोन कर भावाला, फोन कर. बापाला करू नको. तुझ्या भावानं अजून बापाला सांगितलेलं नसणार. मी कशाला फोन करू? अरे माझ्यावर कशाला चिडतोय? खरं सांगतो तुला, फोन कर. बातमी खोटी ठरणार नाही. कर फोन. मला सांग त्या मल्टीनॅशनलची तुझ्या भावाने कॉन्ट्रॅक्ट केलं होतं का नाही? हो. आणि त्याच इश्यूवरनं आमचं कडाक्याचं भांडण झालं होतं. हा, म्हणूनच मी घर आणि कंपनी दोन्ही सोडून इथे आलोय. आता घरी परत जा. त्या आदित्यच्या एक कानाखाली आवाज काढ आणि त्याला म्हणा या प्रोजेक्टसाठी 1000 एकर जमीन विकत घेतली होती, त्याच्यात काय लावणार आहेस आता? काही उत्तर नाही देता आलं त्याला ना तर ती जागा आता नगरपालिकेला स्मशान म्हणून वापरायला द्या.
काय रे, तुला आनंद नाही झाला? तुला सांगतो मी तर बाबा भयंकर भयंकर खुश आहे. माझं जहागीरदार हे आडनाव तुम्हाला नाही विकलंय मिस्टर संग्राम थोरात. आणि तुम्ही करा ना आनंद साजरा. पण कसं आहे, एका घटनेकडे बघायचे आपले दोघांचे दृष्टिकोन वेगळे आहेत. जहागीरदार इंडस्ट्रीला सेटबॅक जरूर मिळाला असेल, पण म्हणजे जहागीरदार संपले असं नाही होत. आम्ही कंपनी पुन्हा वरती आणू. हो, आम्ही पुन्हा उभारी घेऊ. कंपनीच्या कारभारात काय हो, चढउतार असतातच. याचा अर्थ कंपनी संपली, बंद झाली असा तर नाही ना हो. कसं आहे संग्राम शेठ, आमचं भांडण आपापसात असेलही, पण बाहेरनं जर संकट आलं ना, तर आम्ही 105 आहोत. 105. एवढं इमोशनल होऊ नको यार. अरे मी किती नीच आणि हलकट असलो ना तरी या संकटामध्ये मी तुला मदत करेन, त्यातनं बाहेर पडण्यासाठी मार्ग दाखवेन. पाणीदारपणे पेढा ठेवला होतास ना, तो खा आता. दर 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 कमॉन. अस्मिता अस्मिता नमस्कार, बोलतोय. हा बोल रे. हो, पत्रिकाच बघतोय, सगळे नमुने बघतोय मी एक एक. नाही, पण मला काही डिझाईन्स फारशी आवडली नाहीत. हो रे बाबा, आजपर्यंत तू इतक्या पत्रिका छापल्या नसतील एवढी क्वांटिटी मी तुला देईन, डोंट वरी. नाही, डिझाईन मी फायनल करीन. जरा वेगळं डिझाईन हवंय मला. हो हो हो, मला 1 आठवडा दे, चालेल ना? डोंट वरी. बर बर, ओके. कठीण आहे. काय नमुने पाठवलेत पत्रिकांचे, फार साध्या आहेत या. हॅलो, हा बोलतोय. काय? की बबडीला तयार करा म्हणून मग पान सुपारी पासून सगळं कॉन्ट्रॅक्ट मी त्यांना देऊन टाकलंय. काही करणं न्यायचं नाहीये. आपल्या घरातलं हे पहिलं लग्न अगदी माझ्या मनासारखं होतंय. हो म्हणीन, नाही म्हणणार नाही. अगं हाऊस काय तुला फक्त एकटीलाच आहे का? आणि मी काय संन्यास घेतलाय का?
अगदी आत्तापासून ते बबडीचं लग्न होईपर्यंत कुणावरही रागवायचं नाही, चिडायचं नाही. समोरचा कोणी रागवून बोलला तर आपण शांतपणे ऐकायचं आणि मग त्याला शांतपणे समजावून सांगायचं. मान्य आहे, सगळं मान्य. अजिबात चिडणार नाही, रागवणार नाही. अस्मिता अस्मिता मी कुणाला तरी एवढी मोठी गिफ्ट देणार आहे आणि मला काहीच गिफ्ट नाही. काय हवंय तुला? काय आहे, आपल्या होणाऱ्या बाळाचे यात आपल्याला खूप कौतुक करायचंय, खूप खूप लाड करायचंय, भरपूर प्रेम करायचंय त्याच्यावर. आपलं बाळ आहे ना, त्याने मला एक निरोप दिला. काय? त्याने मला सांगितलंय की आई तू बाबांना सांग तुम्ही लवकर घरी या. अजून कसा अभि आला नाही? नेहमी कामावरून वेळेतच येतो तो. भलतं सलतं तर घडलं नसेल ना? त्या संग्रामचा काही भरोसा नाही. अरे अभि, कधी आलास तू? आणि एवढा का वेळ लागला आज? काय झालं? वनिता, जहागीरदार ॲग्रो इंडस्ट्रीज एका प्रचंड मोठ्या संकटात सापडली.
संकट? कसलं संकट? हे बघ, काय ते सगळं मला नीट सविस्तर सांग. आदित्यनी ज्या मल्टीनॅशनल कंपनी बरोबर करार केला होता त्या कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली आहे आणि दोन्ही कंपनीजने मिळून जी 1000 एकर जमीन विकत घेतली होती त्याचा सगळा बोजा आपल्या कंपनीवर पडलाय. अरे पण त्या कंपनीने करार केला होता ना? मग मंदीच्या लाटेमध्ये एकदा कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली की कोण काय करू शकतो वनिता? आधीने जेव्हा हा डिसिजन घेतला तेव्हाच मला शंका आली होती. पण त्यांच्या निर्णयामध्ये बोलण्याचा हक्क आपल्याला नाही ना, आणि बाबांचाही त्याला सपोर्ट असतो. आदित्यनी बाबांना तरी सांगितलं होतं का नाही हे कुणाला ठाऊक? म्हणजे म्हणजे आदित्य बेपत्ता आहे. काय? वनिता, आदित्य बेपत्ता झाल्यामुळे बाबांचं टेन्शन आणखीन वाढलं असणार. पण मग आता काय करायचं ठरवलंयस तू? मला असं वाटतंय की आपण घरी परत जावं. अरे पण त्याच्यामुळे बाबांवरचं ओझं आणखीन वाढणार नाही का? तसं नाही ग. ऍक्च्युली मला कळतच नाहीये की आपण काय करायला हवं. आपण घरी गेल्यामुळे त्यांना काही मदत होणार आहे का? त्यांच्यावर आलेलं संकट दूर होणार आहे का? तू फ्रेश हो, मी जेवण गरम करते. नाही वनिता, मला खरंच भूक नाहीये. अरे पण ओ माय गॉड, एवढ्या लहान वयात केवढा मोठा विचार करतेस तू. आई, आणि काय ग, ही सगळी अक्कल जयवंतच्या वेळी कुठे गेली होती? त्याचंच तर राहून राहून आश्चर्य वाटतंय मला. साहेब कुठे आहेत? साहेब अजून ऑफिसला आलेले नाहीयेत. ते केव्हा येणार आहेत हे विचारण्यासाठी मीच फोन करणार होतो. आणि फोन करायचा असेल तर आपल्या खोलीत जाऊन फोन करा, इथून फोन करू नका. हे बघा, मला कुणालाही फोन करायचा नाहीये. पण ताई, राहून राहून एकच विचार येतोय ग, म्हणजे आपल्या घरावर येणारं संकट कसलं आणि कुठून येणार? या धंद्यातल्या छोट्या मोठ्या पंटरशी माझ्या ओळखी वाढल्यात संग्राम शेठ. पूर्ण खणून काढतो की नाही बघाच तुम्ही. तू नको काळजी करूस. बाबांनी त्यांना निश्चित कल्पना दिली असणार आणि नंतरच ते आले असणार. बाबा एवढी मोठी रिस्क नाही घेणार. जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या ठरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता